तर बारामती विमान अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट सुद्धा समोर आली। अपघातग्रस्त विमानातला ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची सूत्रांची माहिती आहे। बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। बारामती पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। काही दिवसांपूर्वी ब्लॅक बॉक्स जळाला अशी एक माहिती समोर आली होती, मात्र आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती समोर येते। बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या असल्याची सूत्रांची माहिती आहे। बारामती विमान अपघाताच्या चौकशीसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली। याचिकेमध्ये रोहित पवारांचा प्रतिवादी म्हणून उल्लेख करण्यात आला। ज्युडिशियल कमिशन स्थापन करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। बारामती विमान अपघाताच्या चौकशीसाठी ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आणि याचिकेमध्ये रोहित पवारांचा प्रतिवादी असा उल्लेख करण्यात आला। ज्युडिशियल कमिशन स्थापन करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली। बारामती विमान अपघात प्रकरणी आता जनहित याचिका दाखल करण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल झाली। याचिकेमध्ये रोहित पवारांचा प्रतिवादी असा उल्लेख करण्यात आला।